आणि बीटेक मध्ये काय फरक असतो? तसंच एम-ए आणि एम-टेक मध्ये काय फरक असतो? हा फरकच बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. तसेच आपण आणखीन एक व्हिडिओ करणार आहे, ज्याच्यामध्ये सी-जी-पी-ए, एस-जी-पी आणि पर्सेंटाइल या सगळ्यामधला फरक काय आहे, तो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कळावा. त्यासाठी आणखीन एक व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी आणि बी मधला फरक पाहू. बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही, की जेव्हा आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, त्यावेळेस बी ह्या डिग्रीचा अर्थ काय? आणि बी-टेक ह्या डिग्रीचा अर्थ काय? बऱ्याच मुलांचा असाही प्रश्न असतो, की बी केल्यानंतर जॉब लवकर मिळतो का? की बी करावं केलेलं चांगलं? आणि बी आणि बी-टेकमध्ये असा कोणता फरक आहे? हा सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर बी म्हणजे काय? बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बी म्हणजे काय? बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. आता ह्या 2 डिग्र्या अ, एकच प्रकारचं शिक्षण दर्शवतात. फक्त नावं थोडीशी वेगळी आहेत. दोन्ही बीईचा अर्थ काय? 4 वर्षाची इंजिनिअरिंगची डिग्री तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे बी ही डिग्री मिळते आणि बी सुद्धा 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला बी ही डिग्री मिळते. मग आता दोन्हीला जर इंजिनिअरिंगची डिग्रीच असेल, या दोन्हीमध्ये एवढा फरक का दिसून येतो? पहिली गोष्ट लक्षात घ्या, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मिळते कुठून? तर ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, तिथून जे तुम्हाला डिग्री मिळतात, त्याला बी अशी डिग्री मिळते. जसं की एस-पी-पी-यू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी याच्यामधून जर तुम्हाला डिग्री मिळाली, तर ती बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणून कन्सिडर केली जाते. त्याच्यामुळे त्याला बी ही डिग्री नाव दिलं जातं. त्याचबरोबर जर तुम्ही बी-टेकचा विचार केला, तर जे गव्हर्नमेंट कॉलेज देतात, ते तुम्हाला बी ह्या डिग्रीने संपादन करतात. तर दुसरे जे देणार आहेत, ते म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज या सगळ्यांच्या डिग्र्या कोणत्या असतात? ह्यातून पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना बी अशी डिग्री मिळते. आता बी आणि बी मधला फरक तर समजला. पण आता एक लक्षात घ्या, बी ची प्रोसेस कशी असते आणि बी-टेकची प्रोसेस कशी असते. आता बी-मध्ये काय होतं, युनिव्हर्सिटी अंडर तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून एक्झाम जे सिलेबस आहे तो सेट केला जातो. त्याचबरोबर त्याचं इव्हॅल्युएशन पण युनिव्हर्सिटीच्या अंडर केलं जातं. त्याचे सगळे देखरेख त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे होते. म्हणजे तिकडून पेपर दिले जातात, ते चेक केले जातात. त्यांच्या त्या बाय प्रोसेसने प्रत्येक गोष्ट होती. त्याचे क्वेशन पेपर सुद्धा हे युनिव्हर्सिटीकडूनच सेट केले जातात. पण ज्यावेळेस आपण बी-टेकचा विचार करतो, बी-टेकमध्ये हा क्वेशन पेपर हा तिथले फॅकल्टी सेट करतात. तिथले एक्झाम वगैरे सगळं काही काय करते अ, तिथल्या जी त्यांची युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल किंवा गव्हर्नमेंटची जी युनिव्हर्सिटी असेल, त्यांच्या थ्रू त्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात. सो ती एक इव्हॅल्युएशनची प्रोसेस या दोन्हीमधला हा फरक आहे. आता आपला पुढचा पॉइंट आला, की बी बेटर की बी-टेक बेटर? हा सगळ्याच मुलांचा प्रश्न आहे. सगळं दोन्ही सांगतो, की बी आणि बी-टेक ह्यामध्ये फक्त एक अप्रोच वेगळा आहे. तो म्हणजे थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल. म्हणजे बीचा सिलेबस आणि बी-टेकचा सिलेबस यामध्ये एक फरक आढळतो, की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बरेचसे सब्जेक्ट हे सिलेबस हा त्यांचा थोडासा थिअरॉटिकल आहे दॅन दी बी-टेक सब्जेक्ट्स. इथे पूर्णपणे फोकस हा मुलांना ओव्हरऑल त्या सब्जेक्टच्या कन्सेप्ट कळायला पाहिजे. त्याचबरोबर थोडे प्रॅक्टिकल रिलेटेड असतील, पण बऱ्याच फोकस हा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचा कन्सेप्ट समजण्याकडे असतो. बी-टेकमध्ये मात्र तुम्हाला पूर्णपणे असे काही सब्जेक्ट अलोकेट केले जातात, काही सिलेबसमध्ये पॉइंट ॲड केले जातात, ज्यामुळे मुलांना पूर्णपणे प्रॅक्टिकली थोडासा अप्रोच त्याचा चेंज होईल. आता आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो, की बी आणि बी-टेक ह्याच्यामधलं कोणता असा महत्त्वाचा आहे, की ज्याने आम्हाला जॉब भेटेल? तर सांगायची आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याची आहे, की करा, करा, दोन्हीलाही कंपन्या त्याच येतात. दोन्हीला तेवढ्याच अपॉर्च्युनिटी असतात. केल्याने कंपन्या कमी मिळतील आणि केल्यामुळे कंपन्या जास्त मिळतील, असा कोणताही इथे रोल नसतो. तुमची ती डिग्री सेमच असते. फक्त आत्तापर्यंत आपण जसं डिस्कस केलं, दोन्हीची प्रोसेस आणि दोन्हीमधला इव्हॅल्युएशन असेल, त्याच्यानंतर अप्रोच असेल, ह्या 2 गोष्टीचा फरक असतो. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी अंडर असणाऱ्या ज्या बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग त्याला त्यांचे रूल फॉलो करायचे, त्यांना त्यांचे रूल फॉलो करायचे. पण सगळ्यात शेवटी महत्वाचं, की कोणत्याही डिग्रीमुळे तुम्हाला उद्या प्लेसमेंटला किंवा तुमच्या नोकरी करण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही.
कारण की तुम्ही ज्या दोन्ही डिग्री घेतल्या दोन्हीलाही तुम्हाला तिथे सेम वेटेज मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला फरक फक्त कुठे असतो, तो विद्यार्थी त्याचे स्किल आणि त्याला पुढे जाऊन मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी ह्या त्याच्यावर डिपेंड राहतात. म्हणून बी-टेक नथिंग इज डिफरंट. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला एम-ई आणि एम-टेक सेम. एम-ई म्हणजे काय मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आणि एम-टेक म्हणजेच मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी. हा त्याचंच एक पुढचं व्हर्जन झालं. असं त्याच्यानंतर मुलं पी-एच-डी वगैरे करू शकतात. म्हणून खूप वेळ बी का बी-टेक ह्यामध्ये घालवण्यापेक्षा आता ह्याच्यामध्ये आणखीन एक बाब लक्षात घेता येईल. हे देणारे एक नॉन ऑटोनॉमस किंवा ऑटोनॉमस असे 2 प्रकारचे कॉलेज येतील. आता ऑटोनॉमस कॉलेज चांगलं का नॉन ऑटोनॉमस? हा एक डिबेटचा दुसरा पॉइंट झाला. कारण की ऑटोनॉमस कॉलेज काय करतात, की त्यांचे सीट भरतात, त्यांचे फीज असतात, त्यांचे सगळे सिलेबसचं स्ट्रक्चर असतं. नॉन ऑटोनॉमस हे युनिव्हर्सिटी अफिलिएटेड असल्यामुळे त्यांना युनिव्हर्सिटीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी त्या फॉलो कराव्या लागतात. मग आता बरेच मी ज्यावेळेस माझी इंजिनिअरिंगची डिग्री केली, त्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीची मिळणारी डिग्री ही सगळ्यात प्रतिष्ठेची आणि मान्यतेची मानली जायची. अजूनही ती मानली जाते. त्याचबरोबर आजकाल काय झालंय, आजकाल बऱ्याच जणांना बी-टेक केल्यानंतर प्राउड मोमेंट वाटतो. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटची डिग्री आधीपासूनच मुलांना वाटायचं, की मी समजा एखाद्या सी-ओ-पी सारख्या, त्यानंतर व्ही-जे-टी-आय सारख्या कॉलेजमधून बी-टेक केलं, तर आहे. ते एक बरोबरच आहे. कारण की जर तुम्ही आय-आय-टी, एन-आय-टी अशासारख्या ठिकाणाहून जर एम-टेक, बी-टेक करत असाल, तर तुमच्या त्या ठिकाणच्या अपॉर्च्युनिटी चांगल्या असतात. पण जे तुम्ही आता तिथून जर विचार सोडून गव्हर्नमेंट किंवा टॉपचे कॉलेज सोडले, तर आता प्रायव्हेटमध्ये पण नॉन ऑटोनॉमस आणि ऑटोनॉमस असे 2 प्रकारचे कॉलेज चालू झाले. आता त्यांच्यामध्ये कंपॅरिझन कसं करणार? कसं म्हणू शकतो, की आपण हे ऑटोनॉमस कॉलेज चांगलं आहे आणि युनिव्हर्सिटी अफिलिएटेड कॉलेज चांगलं नाही. जर तुम्ही प्रोसेसमधून गेला, तुम्ही बरेच सारे असे कॉलेज पाहताल, की जे युनिव्हर्सिटी अफिलिएटेड आहेत आणि जिथे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री मिळते. पण त्या कॉलेजची गुणवत्ता चांगली आहे. तर कोणत्याही कॉलेजचं नाव घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही जर लिस्ट चेक केली, तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि त्याच विरोधाभासी काय-काय असे ऑटोनॉमस कॉलेज असतील, जे गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील, की त्यांची गुणवत्ता थोडीशी कमी दिसते. म्हणून शेवटी काय ऑटोनॉमस किंवा नॉन ऑटोनॉमस. आजकाल झालंय काय, नॉन ऑटोनॉमसमध्ये भरपूर सीट असतात. ते युनिव्हर्सिटीमध्ये खूप सीट असतात. म्हणून सगळी मुलं त्यांची आवडती ब्रांच मिळावी म्हणून तिथं जातात. त्यांची आहे ती फी भरतात आणि आपलं शिक्षण चालू करून देतात. होय, आज इकडं कसं असतं, की आपल्याला युनिव्हर्सिटी रिलेटेड सीट मिळाले, की त्याच्यानंतर मुलं काय करतात, सी-ई-टी, कॅप राउंड नंतर ते घेतात. पण तरी पण संभ्रमात राहतात, की बी-टेक केलं असतं तर बरं झालं असतं. मी ह्या कॉलेजला असतो, त्या कॉलेजला बरं असतं. तर ह्या गोष्टीत उगाचच पडू नका. बी-टेकमध्ये फरक असेल, नसेल, पण ह्याने तुमच्या परफॉर्मन्सवर किंवा शेवटीच्या प्रक्रियेत कोणताही फरक पडत नाही. काही थोडेसे रूल्स असतील, काही समजा सिस्टम असतील, त्याने कोणाला फायदा होत असेल, कोणी तोटा होत असेल एवढंच आहे. युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये समजा काही जणांना जड जात असेल, काही जणांना एक्झाम देते वेळेस 6 महिने वाट बघावी लागत असेल. ह्या गोष्टी थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक वाटत असतील. पण जर तुम्ही नॉन ऑटोनॉमसमध्ये ह्या गोष्टी सॉल्व्ह होत असतील, तरी पण दोन्हीचं शिक्षण तेवढंच महत्त्वाचं असेल. इंजिनिअरिंग केल्यानंतर सिलेबस किंवा बेसिक तर कुठेही बदलणार नाही. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक सगळ्या सब्जेक्टचं बेसिक तर तेच राहणार आहे. ते बेसिक तुम्ही चेंज कसं करणार? शेवटी डिग्री कोणती घेतली, तरी त्याचा पाया आणि त्याचा बेस तर तोच राहणार आहे. जर तुम्हाला तो परफेक्ट जमत असेल, तुमच्या हातून तुमचं करिअर कोण घेऊ शकतं? कारण की त्याच बेसिसवर तुम्ही जाऊन काय करणार आहे उद्या पूर्णपणे आपलं करिअर बिल्ड करणार आहे. सो बी-टेक ह्या वादात पडण्यापेक्षा मला असं सांगायचं की जिथं चांगलं शिक्षण मिळेल, जिथून चांगली मुलं पास आउट होत असेल, जिथून गुणवत्ता मिळत असेल, असं कॉलेज खरं तर निवडणं गरजेचं आहे. आता आता ही स्टेज ॲडमिशन पूर्वीच्या व्हिडिओची होती. पण मी आता हा व्हिडिओ ॲडमिशन झाल्यानंतर बनवतोय. त्यामुळे एक विद्यार्थ्यांना सांगतो, की जर तुम्ही आता ॲडमिशन घेऊन बी-ए करत असाल आणि तुम्हाला अजूनही कन्फ्युजन असेल, बी-टेक केलं असतं तर तुमच्यासाठी आत्ता थोडंसं चेक करण्याचा गरज होती. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, की बी-ई, बी-टेकमध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही ज्या कॉलेजला आहे, बी-ईला असू द्या, बी-टेकला असू द्या, तिथं बेस्ट द्या, चांगलं करा. तुम्हाला उद्या जाऊन त्याचं फळ चांगलंच भेटणार आहे. त्याच्यामुळे उगाच बी-ई, बी-टेक हां, अजूनही काही माझ्याकडून प्रश्न
किंवा माझ्याकडून काही कव्हर करायचं सुटलं असेल, तर तुम्ही त्याची कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला विचारू शकता. कारण की ही चर्चा अशीच आहे, जसं की सी-एस घेतलं असतं, तर मेकॅनिकल सी-एस घ्यावं का मेकॅनिकल घ्यावं? ई ब्रांच घ्यावं का त्या ब्रांच घ्यावी? होतंय काय? टॅलेंटेड मुलं जाऊन प्लेस होतायत. टॅलेंटेड मुलांना काम भेटते. अदर मुलांना परत एकदा आहे त्याच गोष्टीमध्ये राहावं लागतं. हाच एक तथ्य आहे. जे हार्ड करेन, जो कष्ट करेन, जो कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करून कॉम्पिटिशनचा विजेता राहील, त्यालाच सगळं काही मिळणार असतं. हे सत्य, हे तत्व कधीच बदलणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही या बी-टेक त्याच्यानंतर सी-एस आय-टी, सी-एस मेक्स अशा सगळ्या वादात पडा. कारण पण सगळ्यात शेवटचं उत्तर तर हेच असेल. जे मिळालंय त्याला बेस बनवा आणि आपलं एज्युकेशन थ्रू एक जॉबची किंवा स्टार्टअपची पण संधी शोधा. मुलं अजून पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉबचा विचार करतायत. स्टार्टअप पण एक त्यांच्यासाठी एक पॉइंट आहे. कितीतरी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन सारख्या स्पर्धा असतील, की जिथे तुम्ही तुमच्या आयडिया देऊ शकता. त्या आयडियाला तुम्हाला स्टार्टअपमध्ये हे कन्व्हर्ट करतात. तर अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही माहीत करून घेतल्या, तुमच्यासाठी ते महत्त्वाचं ठरेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे पार्ट जे मला माहीत होतं, तो मी कव्हर करायचा प्रयत्न केला. यातील कोणता पार्ट तुम्हाला बद्दल काय असेल, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ह्या व्हिडिओला शेअर करा. त्यांना जे बी-टेकमध्ये फरक शोधत आहेत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.